हाय नमस्कार सर्वांना, आरशूची मम्मी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज बनायचा आहे चुलीवरती मस्त असा खमंग ढोकळा. तो पण बेसन पिठाचा बनायचा आहे. तर इथे मी 2 वाटी ना बेसन पीठ चाळून घेतलेले आहे. म्हणजे कसं आहे, चाळून घेतलं ना तर छान असा खमंग ढोकळा एकदम असा जाळीदार होतो. तर चला आता बाकीची प्रोसिजर सांगते. छान असा मिक्सरमध्ये बटर बारीक व्यवस्थित करून पीठ एक टाकून दिलेले आहे. आता इथे ना हिरवी 3 मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडासा लसूण, चवीनुसार मीठ, नंतर थोडंसं चिमूटभर हळदच टाकायची, जास्त टाकायची नाही. तर एवढे अर्धा चमच इतकी साखर टाकायचं आहे, पाणी. आता मी मिक्सरमध्ये एकत्र मिक्स करून घेते. काढून घेतलेले आहे बघा, मस्त असं छान. आणि आता त्यात थोडंसं विनो टाकायचा आहे बघा. इथे विनो घेतलेला आहे, आता तो विनो याच्यात टाकून देते. म्हणजे कसं आपला एकदम असा जाळीदार स्पंजी खमंग ढोकळा होईल. आणि असं मिक्स करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं. आता काय करायचं, तेल टाकतं थोडंसं, म्हणजे कसं आपलं बटर त्यांना जो खमंग ढोकळा चिटकून नाही म्हणाला, थोडंसं तेल टाकायचं. डब्याला संपूर्ण तेल लावून घेते चोकडून. मस्त इनो टाकल्याच्या नंतर छान असं बटर तयार झालेलं आहे. आता मी बटर असं टाकून देते. मस्त तयार झालं बटर. तर आता छान अशी पाणी लोक आलेली. आता मी स्टँड ठेवून देते त्याच्यात. त्यानंतर ना असं बटर ठेवून द्यायचं पातेला ना असं काय ठेवून दिल्याच्यानंतर आपण झाकण ठेवून देऊ आणि चांगला 20 मिनिटाचा छान तयार होतो. तोपर्यंत त्याच्यावर वजन म्हणून एक असा तांब्या ठेवून दिलेला आहे मी. आणि मस्त असं चुलीवरचा खमंग ढोकळा तयार. तर मस्त असं जाळ चालू चुलीमध्ये. पूर्ण 20 मिनटं म्हणता चांगले 30 मिनटं छान असा खमंग ढोकळा तयार करून घेतलेला आहे. तर मी पकडीने काढू घेते. मस्त झालेलं आहे बरं का, एकदम भारी झालेलं आहे. तर चला आता आपण ना याला थंड होऊन देऊ आणि अवतीभोवतीचा अगोदर कडा मोकळ्या करून घेऊ. हे बघा, आता तुम्हाला मी दाखवते. एकदम असं छान बटर तयार झालं, अजिबात चाकूला चिटकलं नाही. तर आता मी काय करते, असं कढाई ना मोकळा करून घेते अगोदर. कडा मोकळा करून घेते, पटकन निघून तो. थोडंसं थंड ना बटर येऊस तर आपण मस्त त्या कढईमध्ये फोडणी देऊन घेऊ. म्हणजे कसं इकडे खमंग ढोकळाही थंड होतो आणि इकडे त्याचा आपण हे करून घेऊ. तिथे मी तेल टाकलं. तर आता माझ्याकडे मोहरी नाही म्हणून आता मी जिरे टाकून दिले. त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची खूप आवडते सोबत. तर मस्त छान होतं. आता लगेच मी पाणी टाकून देते. थोडंसं साखर टाकून दिलेली आहे. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ. तर चला आता आणि थंड झालेला आहे. तर आता आपण याच्यात या ताटामध्ये ना खाली टाकून घेऊ. हे बघा मस्त छान आलेलं आहे. ही समोर हे बघा मस्त झालेलं आहे आपला खमंग ढोकळा. आणि डब्यात अजिबात चिटकलेला नाही आहे. तरी बघा मस्त असा छान झालेला आहे. तरी बघा मस्त असा खमंग ढोकळा, जाळीदार आणि स्पंजी तुम्ही बघत असाल. हे बघा किती मस्त झालं आणि एकदम छान अशी जाळी पडलेली आहे. तर आपण आता कट करू. तर आता मी असं पीस कट करून घेते छान अशी. हे बघा मस्त असा खमंग ढोकळा तयार. असं कट करून घेते. मस्त झालेला आपला खमंग. चुलीवरती एकच एवढं आबळ आलेले ना, तर कोणी म्हणजे संध्याकाळचे 6-7 वाजले असं एवढं भयंकर वातावरण खराब झालेलं आहे. तर मस्त झालं आहे आपला खमंग ढोकळा. तर बघा, तर या मग तुम्ही पण आमच्यासोबत मस्त असं खमंग ढोकळ्याचं टेस्ट घेण्यासाठी. एवढा भारी झाला ना आजचा खमंग ढोकळा. आता दादून ते येतीनच पळत शाळेतून 4 वाजले की. हर्षू तर आज शाळेत गेलीच नव्हती. हर्षूची तब्येत बरी नव्हती का नाही हर्षू? हर्षूला पोहे खाल्ले. हर्षू झाले ॲसिडिटीचा त्रास. तर चला मग आता आपण खमंग ढोकळा. तर मस्त झालेलं आहे खमंग ढोकळा, एकच नंबर.
तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत खमंग ढोकळ्याची टेस्ट घेण्यासाठी कसं झाला आहे तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता मी पहिलं खाऊन बघते हंगी. तर चला आता मी ना पहिला टेस्ट करून बघते. मस्त झालेलं आहे आणि सोबत एकदम भारी झालं ना. जाळी किती पडलेली छान अशी जाळी पडलेली बघा एकदम भारी मस्त असा जाळीदार. तर भारी झालं. आता खाऊन घेते मस्त गरमागरम. मी घेतलाय टेस्ट करायला. आता हर्षू घेते. आता हर्षू खाऊन सांग का झालं बरं ना.